वारकरी संप्रदायाचा पाया घालणारे हे दोन संत, ह्या दोघांनी सांगितलं अविवेकाचा दीप, अविवेकाची काजळी पुसायची, विवेकाचा दीप लावायचा. विनाकारण राजकीय लढाया यशस्वी होत नाहीत. सांस्कृतिक वारशाशिवाय आणि वैचारिक भूमिकेशिवाय जी लोक राजकारण करतात त्यांना शिवरायांसारखं स्वराज्य कधीही उभा करता येत नाही. तुम्ही कितीही मोठे नेते असाल, तुमच्याकडे कितीही मोठं जनमत असेल, तुमच्याकडे कितीही मोठी संसाधनं असतील, कितीही मोठी सर्वार्थानं सत्ता तुमच्या सोबत असेल, पण सांस्कृतिक वारसा, वैचारिक वारसा नसेल तर तुम्हाला शिवरायांसारखं स्वराज्य उभा करता येत नाही. शिवरायांच्या स्वराज्याचा गाभा असलेली वारकरी चळवळ ज्ञानाचा दीप लावायला सांगते, ज्ञान द्यायला सांगते, अविवेक पुसून विवेक द्यायला सांगते. तो विवेक काय होता? त्या काळामध्ये ज्यावेळेस 12व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्ञानदेव, मुक्ताई, निवृत्तीनाथ, सोपानदेव हे संत नामदेवांच्या हाताशी धरून सगळा महाराष्ट्र फिरत होते, दक्षिण भारत फिरत होते. त्या काळामध्ये आपला महाराष्ट्रामध्ये काय सुरू होतं? चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा एक धर्मग्रंथ लिहिलेला आहे, तो आजही काही ठिकाणी उपलब्ध आहे. राजा रामदेवराय यादव आपल्या देवगिरीच्या किल्ल्याचे राजे, जो देवगिरीचा किल्ला जिंकायसाठी जगामध्ये सगळ्यात अवघड आहे अशी ख्याती होती. या देवगिरीच्या किल्ल्यामध्ये जो राजा आपला प्रतिनिधी, आपला राजा म्हणून आपलं काम बघायचा, त्या राजाचं ऐश्वर हे जगभरामध्ये गायलं जायचं. दुधाच्या, मधाच्या, दह्याच्या नद्या वाहिल्या जातात, तुपाच्या नद्या वाहिल्या जातात, असं देवगिरीच्या यादवांच्या राजाचं म्हणजे आपल्या राजाचं वर्णन अनेक ग्रंथामध्ये केलेलं आहे. अशा देवगिरीच्या राजाचा एक प्रधान होता, प्रशासकीय अधिकारी, कामकाज बघण्यासाठी ठेवलेला. त्याचं नाव हेमाद्री पंत. हा हेमाद्री पंत प्रशासकीय कामकाज बघण्यासाठी प्रधानमंत्री म्हणून नेमलेला होता. तो प्रधानमंत्री राज्याची सुरक्षा बघण्याची जबाबदारी असलेला, राज्याचा महसूल गोळा करण्याची, राज्याची तिजोरी मजबूत असण्याचं काम बघण्याचा प्रमुख होता. आपल्या राज्याला कोणापासून धोका आहे का नाही याची चौकशी करून, हेरगिरी करून राज्य मजबूत राहील, सुरक्षित राहील याची जबाबदारी ज्याच्यावर होती असा तो हेमाद्री पंत होता. म्हणजे प्रशासकीय जबाबदारी होती. त्याला प्रधान म्हणून नेमलं होतं, ते राज्याच्या काळजीसाठी नेमलं होतं. 12व्या शतकामध्ये हा हेमाद्री पंत आपल्याला नेमून दिलेलं काम करायचं सोडून सगळ्या भारतामध्ये हेमाडपंथी मंदिरं बांधायला निघाला. राज्याची तिजोरी हेमाडपंथी मंदिरं बांधण्यावर खर्च करणारा हा हेमाडपंत ह्यानं हिंदू धर्मामधल्या कोणत्या दिवशी कोणत्या व्यक्तीनं कोणता उपवास करायचा हा धर्मग्रंथात लिहित होता. चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथामध्ये 2500 व्रत वैकल्य उपवास नवस सांगितले. 365 दिवसामध्ये 2500 उपवास सांगणारा हा प्रधानमंत्री हा देवगिरीच्या यादवांच्या राजाचा प्रमुख होता. 1294 ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, मुक्ताई, सोपानदेव यांनी समाधी घेतली. त्याच्या अगोदर ज्ञानदेवानी धर्मपीठाच्या विरोधामध्ये, धर्मग्रंथांच्या विरोधामध्ये एक साधी छोटी लढाई उभा केली. लक्षात घ्या की आपण ज्या हिंदू धर्माचे होतो, ज्या वैदिक धर्माचे होतो, त्या हिंदू धर्माचा, वैदिक धर्माचा सगळ्यात मोठा ग्रंथ, सगळ्यात मान्यता प्राप्त ग्रंथ हा गीता होता. आणि त्या गीतेची भाषा ही संस्कृत होती. 95-96% लोकांना जी भाषा शिकायची परवानगी धर्मग्रंथात, परंपरेमध्ये, संस्कृतीमध्ये नाही, त्या भाषेमध्ये आपला धर्मग्रंथ होता. आपल्या धर्मग्रंथात आपण ज्या ईश्वराला मानतो त्या ईश्वरानं जो संदेश दिला तो संदेश सुद्धा 95-96% लोकांना कळणार नाही अशा भाषेमध्ये बंदिस्त करून ठेवला होता. ज्ञानदेव महाराजांनी पहिलं बंद केलं. भारताच्या इतिहासामध्ये शेकडो भाषा आहेत. कुठल्याही भाषेमध्ये संस्कृत मधलं तत्वज्ञान, गीतेमधलं तत्वज्ञान, गीतेमधला अर्थ, गीतेमधला देवानं दिलेला संदेश हा आपल्या मातृभाषेमध्ये सांगायचं धाडस अखंड हिंदुस्थानमध्ये कुणीही केलेलं नव्हतं. ज्ञानदेवानी पहिल्यांदा वयाच्या 15व्या-14व्या वर्षी ज्ञानेश्वरी प्राकृत भाषेमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये रचना केली आणि पहिलं सांस्कृतिक बंड केलं. जे खरांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवाचे असं सांगण्याचं धाडसाचं काम ज्ञानदेवानी केलं. आज आपल्याला ज्ञानेश्वरी 12 कोटी लोकांच्या घरामध्ये आहे. आज ज्ञानेश्वरीचे अखंड हरिनाम सप्ताह होतात, पारायण होतात, आपण हरिपाठ म्हणतो. पण ज्ञानेश्वरी ज्या वेळेस लिहिली गेली त्यावेळेस ज्ञानेश्वरांना तुम्ही संस्कृत सोडून मराठी भाषेमध्ये का लिहिताय, प्राकृत भाषेमध्ये का लिहिताय, म्हणून इथल्या बलाढ्य धर्मव्यवस्थेला भांडावं लागलं, संघर्ष करावा लागला. तो संघर्ष जीव घेणा होता.
ज्या निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपानदेव मुक्ताईला आपण आज सगळ्यांना माऊली म्हणून ओळखतो, ज्यांच्या दिंडीमध्ये पालखीमध्ये लाखो लोक जातात, त्या चार भावंडांना संस्कृत मधलं ज्ञान मराठीमध्ये आणलं आणि सामान्य लोकांना सांगितलं म्हणून उभ्या महाराष्ट्राने साधी जगण्यापुरती भिक्षा सुद्धा न देण्याचं पाप आपण केलेलं आहे. आपेगावच्या मंडळींनी भिक्षा सुद्धा साधी दिली नाही. आपल्या मामाच्या गावामध्ये जाऊन, आळंदीमध्ये जाऊन, आपले नातेवाईक आहेत, आपली लोक आहेत, आपल्याला ते स्वीकारतील म्हणून ही चार भावंड आळंदीला गेली. आज ज्या आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या नावानं लाखो लोक जमतात, त्याच आळंदीमध्ये एकेकाली त्या चार भावंडांना तुम्ही फक्त संस्कृत मधलं ज्ञान मराठीमध्ये आणताय आणि सामान्य लोकांना शहाणं करताय, याची शिक्षा म्हणून आळंदीमध्ये मामाच्या गावामध्ये सुद्धा निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताईंना ज्ञानदेवांना आपण भिक्षा दिलेली नाही. समाधी घेतली. समाधी या चार भावंडांनी घेतल्यानंतर संत नामदेव महाराज उत्तर भारतामध्ये गेले. आताचा पंजाब, पाकिस्तानमध्ये असलेला पंजाब प्रांत, सगळा उत्तर भारत हा नामदेवरायांनी आपल्या पायानं मोजला. याच नामदेवरायांना निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताई ज्ञानदेवांच्या क्रांती कार्याची खरी प्रेरणा माहीत होती, खरं धाडस त्यांना माहीत होतं. गीतेमध्ये सांगितलं होतं श्रीकृष्णानं की जो वाईट प्रवृत्तीचा माणूस आहे त्याचा निपातच करायचा, त्याची हत्याच करायची, त्याला संपवायचंच. मग तो आपल्या नात्यातला असेल, आपला गुरु असेल, भाऊ असेल, भाऊकी असेल की कोण असेल, जो असत्याच्या बाजूने उभा आहे, जो अधर्माच्या बाजूने उभा आहे, जो अन्यायाच्या बाजूने उभा आहे, त्याला संपवायचं असतं. हा संदेश गीतेमध्ये श्रीकृष्णानं अर्जुनाला दिला. आमचे ज्ञानेश्वर महाराज, आमची मराठी माती, आमची महाराष्ट्रातली संस्कृती, आमची सांस्कृतिक संस्कृती, त्याच्यापेक्षा पुढे गेलेली आमची सांस्कृतिक क्रांती, आम्ही असं सांगितलं, ज्ञानदेवांनी असं सांगितलं, जे खरांची व्यंकटी सांडू, जे खर आहेत, खर म्हणजे खलनायक आहेत, वाईट वृत्तीची लोक आहेत, त्यांच्यामधला जो वाईट गुण आहे, व्यंकटी म्हणजे वाईट गुण, जे खरांची, जे खल आहेत, वाईट प्रवृत्तीची लोक आहेत, त्यांची व्यंकटी सांडली पाहिजे. जे खरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. जो वाईट प्रवृत्तीचा माणूस आहे त्याच्यामधला वाईट गुण हा सांडला पाहिजे आणि उरलेला माणूस चांगल्या कामाला लावता आला पाहिजे. गीतेपेक्षा पुढे, अर्जुनापेक्षा आणि श्रीकृष्णापेक्षा पुढे जाण्याची धमक आणि वैचारिक तत्वज्ञानाची क्षमता आमच्या ज्ञानदेवरायांमध्ये होती. अशा ज्ञानदेवांना ते ज्या कुळामध्ये जन्माला आले होते, अशा ज्ञानदेवांना ते ज्या कुळामध्ये जन्माला आले होते, त्या ब्राह्मण कुळानं त्यांची मुंजही होऊ दिलेली नाही. ब्राह्मणांमध्ये जोपर्यंत मुंज संस्कार होत नाही तोपर्यंत त्याला ब्राह्मण समजलं जात नाही. ज्ञानेश्वराची मुंज धर्मपंडितांनी, पुरोहितांनी होऊ दिलेली नाही. ज्ञानेश्वर असतीलच तर ते तुमच्या माझ्या कुळातले, बहुजन कुळातले, दलित अस्पृश्य कुळातले असतील असं समजायला आपल्याला कुठलीही अडचण येण्याचं काही कारण नाही. ज्ञानदेवानी, नामदेवानी ज्या वारकरी चळवळीचा पाया रोवला, त्या वारकरी चळवळीमध्ये 18 पगड जातीची मंडळी होती. आपल्या हिंदू धर्मामध्ये देवाची भक्ती आराधना करण्याची 2च कारणं सांगितली होती. त्यातलं पहिलं कारण होतं जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका झाली पाहिजे. कारण आपलं धार्मिक आध्यात्मिक तत्वज्ञान सांगतं की कुठलाही जन्म मिळाला तर दुःख आहेच आणि या दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती झाली पाहिजे. त्याला मुक्तीचं तत्वज्ञान म्हणलं आणि देवाची धर्मग्रंथाची उपवास तपास हे मुक्ती मिळवण्यासाठी करायचे असं आमचं धर्मग्रंथ, वेद, उपनिषद, शास्त्र, पुराणं सांगत होती. आणि दुसरं, देवाची आराधना करण्याचं, पूजा अर्चा करण्याचं, व्रतवैकल्य करण्याचं कारण असं होतं की लौकिक जीवनामध्ये आपल्याला धनसंपत्ती मिळाली पाहिजे, उत्तम आरोग्य मिळालं पाहिजे, शौर्य गाजवता आलं पाहिजे, श्रीमंत होता आलं पाहिजे. या 2 कारणासाठी वारकरी चळवळीतल्या संतांनी उपदेश करायच्या अगोदर धर्मामध्ये आपल्या पूजा अर्चा व्हायच्या आणि ईश्वराची आराधना व्हायची. संत तुकाराम महाराजांना आमच्या विचारलं की तुम्ही विठ्ठलाला भांडता, तुम्ही विठ्ठलासोबत चर्चा करता, विठ्ठलाशी तुमचा संवाद होतो, उद्या जर विठ्ठल तुमच्या सोबत आला तर तुम्ही विठ्ठलाला काय मागणं मागाल? त्यावेळेस हिंदू धर्म तत्वज्ञानानं, वैदिक तत्वज्ञानानं, वेदानं आणि इथल्या परंपरेनं, पुरोहितांनी जो धर्माचा सगळा अर्थ आपल्या पुढे उभा केला होता, एका अभंगामध्ये आमच्या संत तुकाराम महाराजांनी तो उलट केला, आपल्या बाजूचा केला. संत तुकाराम महाराज म्हणाले, देव माझ्या समोर आले, तुकोबांचे शब्द आहेत, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, न लगे मुक्ती आणि संपदा. बघा, हे मुक्ती आणि संपदा हे मिळवण्यासाठीच आपल्याला सगळ्या धर्मग्रंथांनी त्या जंजाळामध्ये अडकवलेलं होतं. तुकोबांनी शिक्षण मारला आणि सांगितलं, हे देवा, मुक्ती नको, धनसंपदा नको,
न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. चांगल्या माणसांची सहवास दे, चांगली माणसं माझ्या अवतीभोवती असू दे. याचंच नाव देवपूजा, याचंच नाव पूजा. हेच व्रत आहे, हेच वैकल्य आहे आणि हेच खरं अध्यात्म आहे. चांगल्या माणसांच्या सानिध्यात राहणं. इतका सोपा अर्थ आम्हाला वेदांचा, उपनिषदांचा आणि संस्कृतीचा सांगण्याचं काम तुकोबारायांनी केलं. एकनाथ महाराज, आपल्या बाजूच्या पैठणचे एकनाथ महाराज, ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेला माणूस, काशीला म्हणजे आताच्या वाराणसीला गेला. त्या वाराणसीमध्ये धर्मपंडित, संस्कृत पंडित, अध्यात्माचा अभ्यास करणारे सगळे अधिकारी माणसं तिथं होती. 5 वर्ष तिथं राहून सगळ्या वेद उपनिषदावर प्रकांड पंडित झाले. आणि गावाकडे येऊन ती भाषा माझ्या लोकांना कळत नाही, माझ्या मराठी माणसांना ती भाषा कळत नाही म्हणल्यानंतर सामान्य लोकांच्या भाषेमध्ये एकनाथ महाराजांनी गवळणी लिहिल्या, भारुडं लिहिली. सामान्य लोकांच्या भाषेत बोलायचं एकनाथ महाराजांनी शिकवलं. जी भाषा आपल्या लोकांना कळते त्याच्यातच धर्माचं ज्ञान सांगायचं ज्ञानोबारायांनी शिकवलं. ज्ञानाचा दीप लावण्यासाठीच कीर्तन करायचं एकनाथ महाराजांनी शिकवलं. आणि देवाची भक्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चांगल्या माणसाची संगत असताना चांगल्याच्या संगतीला आपण जाऊन उभं राहणं, यालाच अध्यात्म म्हणतात. कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी सांगणारा आमचा संत सावतामाळी यांनी आम्हाला कर्मप्रधानता शिकवली. आमच्या जनाबाई, जे जनाबाई इथल्या गंगाखेड मधल्या, कोणीतरी येऊन एका दिवशी वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या एक लेकरू सोडून दिलं. ते त्या वाळवंटेच्या किनाऱ्यावर पंढरपूरच्या मंदिराच्या आश्रयाला मोठं झालं आणि संत नामदेवरायांच्या घरामध्येच घरकाम करू लागल्या त्या आमच्या संत जनाबाई. ज्यावेळेस इंग्लंड अमेरिकेमध्ये, ज्याला आज पुढारलेली राज्य म्हणतात, स्त्रीमुक्ती चळवळीची राज्य म्हणतात, त्या राज्यामध्ये स्त्रियांना बोलायचा अधिकारही नव्हता. त्या काळामध्ये आमच्या जनाबाईंनी सांगितलं, पुरुष सत्तेच्या डोळ्यामध्ये डोळं घालून डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी मी जाईन, असं सांगून स्त्रीमुक्तीचा हुंकार सांगणाऱ्या आमच्या जनाबाई ह्या त्याच वारकरी चळवळीतल्या होत्या. आमच्या संत सोयराबाई, ज्या संत चोखोबा या महार समाजातल्या, तत्कालीन अस्पृश्य समाजातल्या चोखोबांच्या पत्नी होत्या, त्या सोयराबाईंना आणि त्या चोखोबाला आम्ही आमच्याच धर्माचा देव सुद्धा कधी बघू दिला नाही. त्या धर्मस्थळावर, आमच्या मंदिरावर सुद्धा आम्ही कधी येऊ दिलं नाही. पंढरपूरचा विठ्ठलाच्या मंदिराचा पुढचा परिसर झाडलोट करत असताना एका दिवशी चुकून आमच्या सोयराबाई विठ्ठल मंदिराच्या समोर गेल्या आणि चुकून विठ्ठलाची मूर्ती आमच्या सोयराबाईच्या डोळ्यासमोर उभी राहिली. ती मूर्ती डोळ्यासमोर उभ्या राहिल्या क्षणी आमच्या सोयराबाईंनी लिहिलं, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. आजही हे सांगताना अंगावर काटा येतो की ज्या लोकांना आपण आपला देवच बघू दिला नाही, तो देव बघितल्यानंतर आमची प्रतिभा किती उत्तुंगपणे पुढे आली बघा. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. आम्ही जसे काळे आहोत, आम्ही जसे ओबडदोबड आहोत, आम्ही जसे कष्टानं उन्हानं राबलेले आहोत, तसाच आपला देव आहे. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. जो देव धर्मग्रंथामध्ये संस्कृतच्या कोंडवाड्यात कोंडलेला होता, जो देव, जो धर्म उपवास तपासामध्ये पोचलेला होता, जो देव आणि जो धर्म धर्मपंडितांनी, पुरोहितांनी दान धर्म आणि दक्षिणेमध्ये कोंडलेला होता, तो देव आणि धर्म एका चुटकीसरशी एका अभंगामध्ये आमच्या सोयराबाईनं व्यक्त केला. मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. नुसतं बघितलं की आम्ही आणि देव वेगळा नाही, आमच्यामध्ये देवत्व आहे आणि देव दुसरं तिसरं कोणी नसून आम्हीच आहे. इतकी मोठी सांस्कृतिक चळवळ धर्मग्रंथांनी बांधून ठेवलेल्या धर्माच्या विरोधामध्ये, पुरोहितांनी बांधून ठेवलेल्या धर्माच्या विरोधामध्ये वारकरी चळवळीनं उभी केली. ज्यावेळेस 33 कोटी देवाचं अवलंबन माजवलं होतं, त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये निसंदिग्धपणे छळ सोसून, आरोप सोसून, हल्ले सोसून, हत्या सोसून वारकरी संतांनी सांगितलं की विठ्ठल हा एकच देव आहे. पंढरीचे भूत आहे मोठे, एकच भूत आहे, एकच देव आहे आणि तो म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल आहे. त्या विठ्ठलाला नवस चालत नाही, त्या विठ्ठलाला सोन्याच्या रुपयाच्या नाण्याची त्याला हात घालायची गरज नाही. तो साध्या तुळशीच्या पानामध्ये खुश राहणारा आमचा विठ्ठल हा आमच्या जनाबाईसाठी दळण पण दळायचा, हा आमच्या चोखोबांसाठी गुरे पण दाखायचा आणि हाच विठ्ठल आमच्या तुकाराम महाराजांना भाकरी घेऊन भंडाऱ्याच्या डोंगरावर पण यायचा. आपल्यामध्ये देव आणला, आपल्याला सोपा केला आणि धर्माचा, देवाचा अर्थ आपल्याला सांगितला. अध्यात्माच्या प्रांतामधलं स्वातंत्र्य वारकरी चळवळीनं उभा केलं. ज्या काळामध्ये
1294 ला ज्ञानदेव निवृत्तीनाथ मुक्ताई सोपानदेवांना वैतागून समाधी घ्यावी लागली. 1295 ला या महाराष्ट्रावर पहिलं पदचक्र आलं. अल्लाउद्दीन खिलजीनं देवगिरी जिंकला. ज्या हेमाडपंथाचं मी उदाहरण सांगत होतो, जो प्रधान नेमला होता प्रशासकीय व्यवस्थेसाठी, त्या प्रधानानं धर्मग्रंथ काढला आणि देवळं बांधत हिंडायला लागला. पदचक्र आलं. सैन्य आपलं निकामी झालं. शस्त्रास्त्र नव्हती. लढाई नीट झाली नाही. 1-2 दिवसामध्ये अल्लाउद्दीन खिलजी अफगाणिस्तानहून हजारो किलोमीटर दौडत आला. 2 दिवसामध्ये देवगिरी जिंकला आणि निघून गेला. 1294 ला ज्ञानदेव निवृत्तीनाथ मुक्ताई सोपानदेवांचा जो छळ महाराष्ट्राने केला, त्याचा शाप महाराष्ट्राला लागला आणि पहिल्यांदा अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसला आणि महाराष्ट्र लुटून घेऊन गेला. ज्या देशामध्ये, ज्या काळामध्ये लिहिणाऱ्या, बोलणाऱ्या, वाचणाऱ्या युवकांचा छळ होतो, तो देश, तो प्रांत पारतंत्र्यात जातो. हा इतिहास आपल्याला लक्षात ठेवायची गरज आहे. आज विद्यापीठामध्ये बोलणारी, लिहिणारी, वाचणारी माणसं ज्यावेळेस आम्ही तुरुंगात टाकतो, ज्यावेळेस त्यांचा आवाज बंद करतो, ज्यावेळेस त्यांच्यावर खोटे देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतो, त्यावेळेस निवृत्तीनाथ ज्ञानदेवांचा छळ पुन्हा एकदा आपण करतोय का आणि मग आपलं पारतंत्र्य जवळ आलंय का असं बघावं लागेल. कारण त्या काळातला हेमाडपंथ पण प्रशासकीय व्यवस्था न बांधता देवळं बांधतच होता. आताही प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आमची लोक देवळं बांधायलाच राजकारण समजतायत. माझ्या शिवबाने राजा रामदेवराय यादवाचा प्रधान देवळं बांधत होता. मुघल बादशाचा सगळा पैसा खर्च हा ताजमहल बांधण्यात होत होता. माझ्या शिवरायांनी ना ताजमहल बांधला, ना हेमाडपंथी मंदिरं बांधली, जनतेसाठी रायगड बांधला. म्हणून स्वराज्य आलं. त्यामुळे जनतेच्या हिताचं जे आहे ते बांधायचं असतं, ते आपलं काम असतं, तिथं लक्ष द्यायचं असतं. हा राजकारणासाठीचा धर्म, राजकीय धर्म ज्याला म्हणतो आपण, तो आम्हाला शिवाजी महाराजांनी शिकवला. 1294 पासून 1630 ला 19 फेब्रुवारी 1630, 1294 ते 1630 एवढ्या मधल्या काळामध्ये इथं ना आपला राजा होता, नाही तर आपली सत्ता होती, नाही तर आपले सरदार आपलं काहीतरी म्हणणं मांडायला अस्तित्वात होते. जे कोण अस्तित्वात होते ते आपल्या धर्माचे, आपल्या जातीचे होते. पण कुठल्या तर आदिलशहासाठी, निजामशहासाठी, कुतुबशहासाठी, मुघल बादशहाच्या पायावर आपल्याच शेतकऱ्यांना लुटून शेतसारा वसूल करून त्यांच्या पायाशी ठेवून त्यांच्याशी इमान राखणारे, खानानं दिलेलं जे दानपत्र होतं, देशमुखीचं, पाटीलकीचं, वतनदारीचं, इनामदारीचं, कुलकर्णी पदाचं, त्या खानाच्या दानपत्रावर ज्यांनी इथल्या लोकांना लुटलं त्यांना खानदानी हा शब्द आहे सर. आपण तो अजून सुद्धा वापरतो. खानाच्या दानपत्रावर ज्या ज्या सरदारांनी निजामशाह, विजापूरचा आदिलशाह, कुतुबशाह, मुघल बादशाह यांच्याकडे आपल्या लोकांना लुटून शेतसारे वसूल तिकडे केले, तिथं नेऊन दिले, त्यांनी खुश होऊन यांना दानपत्र दिली. पाटीलकी हे प्रशासकीय पद होतं, आडनाव नव्हतं. देशमुखी हे प्रशासकीय पद होतं, आडनाव नव्हतं. इमानदार असेल, जागीरदार असेल, नाईक असेल, निंबाळकर असेल किंवा तुमचं कुलकर्णी देशपांडे पद असेल, ही सगळी पदव्या होत्या त्या विजापूरच्या आदिलशहानं सुरू केलेल्या होत्या. खानाचं दानपत्र आणायचं, पाटीलकीचं, देशमुखीचं, आणि ते इथल्या लोकांना लुटून यशस्वी करायचं. आणि ज्यांनी ज्यांनी खानाचं दानपत्र आणलं होतं ते स्वतःला त्या काळात खानदानी म्हणायचे. आम्ही अजून खानदानी म्हणून घेतोय. त्यामुळे त्या शब्दाचा दुसरा उत्पत्ती अर्थ नाही. काँग्रेस शरद पाटलांनी, महात्मा फुले यांनी सांगितलं तरी अजून आम्ही स्वैदिक जुळवताना आम्ही खानदानी आहोत. कसं व्हायचं आपल्या समाजाचं. मी भाषण करताना कधीच विनोद करत नव्हतो. 2-4 जणांनी सांगितलं थोडा विनोद करावा लागतो म्हणून केलं, बाकी काही नाही. 1294-95 पासून 1630 पर्यंत इतक्या मधल्या 700 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपली भाषा टिकून राहिली वारकरी संतांमुळे. एकेश्वर वाद टिकून राहिला. विठ्ठलापुढेच भक्ती करा, विठ्ठलाला काय मागू नका, काही देऊ पण नका, समतेची लढाई लढा, चांगल्या माणसाच्या संगतीत राहा. 700 वर्ष वारकरी सांगत नाही. कर्मप्रधानता, आपल्या कामामध्येच देव माना, हे 700 वर्ष वारकरी संतांनी टिकवून ठेवलं. भगवी ध्वजा, भगवा पताका, हा 700 वर्ष कुठलाही राजा नसताना, कुठलाही राजपुत्र आपल्या धर्माच्या बाजूने लढायला, संस्कृतीच्या बाजूने, इथल्या लोकांच्या बाजूने लढायला तयार नसताना वारकऱ्यांनी देहू आणून देऊन आणि 18 पगड जातीच्या लोकांनी संबंध मराठी मुलकातून दिंड्या घेऊन चंद्रभागेच्या तीरामध्ये गेले, विठ्ठलाकडे गेले, भगवा ध्वज टिकवला, मराठी भाषा टिकवली, कर्मप्रधानता टिकवली. देवाच्या दारामध्ये जात नसते, धर्म नसते, यारे यारे लहान थोर असं म्हणणारा तुकोबाचा अभंग आहे. त्याच्यामध्ये वैश्याला सुद्धा अधिकार आहे
बाहेर ईश्वराची आराधना करण्याचा. कोण मोठा नाही, कोण छोटा नाही, हे सगळं 700 वर्ष वारकरी इथं करत होते. ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, संत संग दे, चांगल्या माणसाची संगत दे, असं सांगण्याची 700 वर्षाची आपली परंपरा होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा 1630 ला इथं तयार झाला आणि त्या राजाच्या भोवती चांगली माणसं गोळा झाली. तुकाराम महाराज असतील की ज्ञानदेव असतील की नामदेवराय असतील, यांची महाराष्ट्राला जी देणगी आहे ती राजकीय स्वातंत्र्याची लढाई कुठल्या मूल्यांवर लढली पाहिजे याचा स्पष्ट संदेश आणि आदेश महाराष्ट्राच्या स्वराज्याला, महाराजांच्या स्वराज्याला होता. तो वारकरी चळवळीचा होता. त्याच्या समकक्ष अनेक चळवळी होत्या. त्याच्यामध्ये अगोदरची महानुभावांची असेल, नंतरची जैनांचा विचार असेल, नंतरचा सुफी संप्रदायाचा विचार असेल, याच्या अगोदरचा नाथ संप्रदायाचा विचार असेल, ह्या सगळ्या चळवळी आणि विचार होते. पण शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजकीय लढाई ही समतेच्या मूल्यासाठी असली पाहिजे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी असली पाहिजे. तुकोबाला अभंग लिहायची संधी नव्हती, परवानगी नव्हती. फक्त कुणबी असून, शूद्र असून देवाचा अर्थ सांगतो, हरिकीर्तन करतो. म्हणून संत तुकाराम महाराजांचा छळ करणारी लोक वारकरी आणि अभिव्यक्तीसाठी जीवाच्या आकांतानं संघर्ष करायचा असतो. आपल्या भाषेसाठी, आपल्या ध्वजासाठी, आपल्या संस्कृतीसाठी ही शिकवण 700 वर्ष रुजवली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या एका सरदाराच्या पोराला स्वराज्याचं स्वप्न पडलं माँसाहेब जिजाऊच्या संस्कारांनी. ही सगळी वारकरी चळवळ छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत आलेली होती. आम्ही ज्यावेळेस आमच्या लेकरांना सांगतो की आमचं लेकरू कुणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही, नाकाच्या रेषेत बघून सरळ जातं परत येतं, असलं माँसाहेब जिजाऊंनी केलेलं नाही. संत तुकोबांचा संघर्ष, संत ज्ञानदेवांचा संघर्ष, नामदेवरायांचं काम, चोखोबांपासून ते सगळ्या वारकरी चळवळीच्या समतेचा वारसा माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत आणला. वारकऱ्यांच्या समतेच्या विचारावर, स्वातंत्र्याच्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विचारावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बौद्धिक वाढ झाली आणि त्या वाढीतून राजकीय स्वातंत्र्याची स्वप्न पडायला लागली. ज्यांना आसाराम बापूच्या जयंती दिवशी मातृपितृ पूजनाला जायचं वाटतं, त्यांच्या पक्षाची, त्यांच्या लोकांची सत्ता कधीच येत नसते. आली सत्ता तरी बलात्कार करणाऱ्यांचं समर्थनच तुम्ही सत्तेत आलेत करणार. तुम्ही बाबा राम रहीमच्या बलात्काराचं समर्थन करणार. तुम्ही 13 वर्ष तुरुंगात असलेल्या नराधम राम रहीम, तो आसाराम बापू, त्याच्याच समर्थनात तुम्ही राहणार. मग तुमचा प्रधानमंत्री, तुमचा मुख्यमंत्री सुद्धा गुजरातच्या जेलमध्ये बिल्किस बानोवर बलात्काराच्या आरोपात शिक्षा भोगत असलेल्या लोकांची माफी द्या म्हणूनच अर्ज लिहिणार. अवघड आहे थोडं, पण कळालं काय झालं. सांस्कृतिक भूमिका आपल्या काय आहेत, सांस्कृतिक वारसा आपला काय आहे, यावर आपलं राजकीय भवितव्य, यावर राजकीय कारभार आणि यावर राजकीय प्रशासन हे आपलं ठरत असतं. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भक्कम पाया हा वारकरी चळवळीचा होता. म्हणून शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये ना जातीभेद होता, ना धर्मभेद होता, ना कुठल्याही उच्च निष्ठेला थारा होता, ना कुठल्या अन्यायाला थारा होता. शिवाजी महाराजांनी 1630 ला जन्मल्यापासून 1645 पर्यंत काय बघितलं? 12 मावळ प्रांतामध्ये तिथली सगळी अव्यवस्था जी होती, विजापूरचा आदिलशाह आणि निजामशाह मुघल बादशाह या 3 शाह्यांच्या मध्ये 12 मावळचा प्रदेश, पुण्याचा प्रदेश, सुप्याचा प्रदेश जो विध्वंस झाला होता, नष्ट झाला होता, 30 ते 45 या 12-15 वर्षाच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी तिथल्या लोकांशी संपर्क केला, संघटन बांधलं, त्यांच्यात जाऊन बसले, सुखदुःख जाणून घेतलं आणि गावं वसवली. शिवाजी महाराज उठले आणि उठल्या उठल्या बालपणीच त्यांच्या कमरेला तलवार होती असं नाही. कुठलाही उत्तम प्रशासक होण्यासाठी, उत्तम राजा होण्यासाठी, उत्तम नेता होण्यासाठी लोकांच्या सुखदुःखांची आपल्याला नीट माहिती असली पाहिजे, त्यांच्याशी संवाद असला पाहिजे. 15-16 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज 12 मावळमध्ये लोकांना जमिनी देण्यासाठी, गाव वसवण्यासाठी, बी बियाणं बारदाना देण्यासाठीच फिरत होते. माँसाहेब जिजाऊंच्या नेतृत्वामध्ये सामान्य लोकांच्या सुखदुःखांशी एकरूप होत होते. 2 गोष्टी लक्षात आल्या की ह्या 3-4 शाह्यांच्या भांडणामध्ये आपले जाधव, आपलेच निंबाळकर, आपलेच सुर्वे, आपली सगळी भाऊभावकी, आपल्या जातीची, आपल्याच धर्माची सरदार मंडळी ही कुठल्या तर निजामशाहासाठी, मुघल बादशहासाठी भांडतात, आपापसात कर गोळा करतात आणि राजाची मर्जी राखण्यासाठी त्याच्या पायावर नेऊन टाकतात. खुद्द छत्रपती शिवाजी महाराज शहाजी महाराज या एका सरदाराचा मुलगा होता. माँसाहेब जिजाऊंचे वडील एक सरदार होते. त्यामुळे सरदार आपल्या आपल्या भांडणामध्ये आपल्या आजोळची लोक
आपल्या आईकडली लोक आणि आपल्या वडिलाकडली लोक या बादशहांच्या नादी लागून आपापसात किती रक्तरंजित संघर्ष करू शकतात हे सगळं माँसाहेब जिजाऊंनी बघितलेलं होतं. आपलाच भाऊ, आपलाच वडील आपल्याच नवऱ्याला मारायसाठी कसा असूसलेला आहे आणि आपापसात लोक कशी भांडणं करतात हे सगळं शिवाजी महाराजांना माँसाहेब जिजाऊंकडून कळालेलं होतं. शिवरायांनी आपण आपापसात भांडायचं नाही, परकीय सत्तेसाठी आपण आपल्या लोकांना जाच करायचा नाही, जुलूम करायचा नाही, कर वसूल अन्यायकारक पद्धतीने करायचा नाही. शेतीमध्ये पिकवलेलं धान्य एक वर्षभर सुरक्षित राहील की नाही अशी सुद्धा भरोसा नव्हता, म्हणून लोक शेती पिकवायला तयार नव्हते. शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही वर्षभरामध्ये जे पिकवाल ते पिकवायला मी बियाणं देणार, मीच अवजारं देणार आणि एक अष्टमांश एवढाच कर मी तुमच्याकडून गोळा करणार. सम्राट अशोक, त्यानंतर हजारो वर्षानंतर झालेला सम्राट अकबर आणि त्यानंतर मलिक अंबर आणि शेवटी शिवाजी महाराज हे 4 राजे असे होऊन गेले ज्यांनी शेतकऱ्याचं उत्पन्न निघायच्या अगोदर महसूल किती गोळा करायचा हे ठरवून दिलेलं होतं. त्यानंतर आणि त्या अगोदर आपलं सरकार असू द्या, आत्ताचं लोकशाहीमधून निवडलेलं की दुसरं कुठलं राजेशाही सरकार असू द्या, शेतकऱ्यांचा अन्यायकारक पद्धतीनं कर वसूल करणे, टॅक्स वसूल करणे ह्याच्यामध्येच सगळ्यांनी शौर्य गाजवलं. त्या 4 राजांनी फक्त पीक यायच्या अगोदर मोजून सांगितलं की एक अष्टमांश एवढाच कर आम्ही घेऊ. शेतामधली मेहनत, शेतामधलं धान्य सुरक्षित झालं आणि याच राजांसाठी, याच मुघल बादशाह विजापूरचा आदिलशाह निजामशहासाठी हीच सरदार मंडळी आपल्याच भागामधल्या महिलांवर पण अत्याचार करायची. घरातली इज्जत सुरक्षित नव्हती, घरातलं धान्य सुरक्षित नव्हतं, म्हणून लोक गावं करत नव्हती, म्हणून शेती पिकवत नव्हती. 12 मावळ प्रांतामध्ये, पुणे सुपे प्रांतामध्ये पूर्णतः अस्ताव्यस्त होतं. माँसाहेब जिजाऊंनी पुण्यामध्ये गावं वसवायला चालू केली, 12 मावळ मध्ये गावं वसवायला चालू केली. 15-16 वर्ष शेती करा आणि तुमच्या घरातल्या इज्जतीला सुरक्षा आम्ही देऊ, तुमच्या अन्नधान्याला सुरक्षा आम्ही देऊ, इतका विश्वास आपल्या लोकांमध्ये तयार केला. याला पहिलं आव्हान, याला पहिलं छेद कोणी दिला असेल तो जावळीच्या खोऱ्याचा सरदार चंद्रराव मोरे, जो स्वतःला प्रभू रामचंद्राचा अवतार समजायचा. विजापूरच्या आदिलशहाची जागीर, जावळीचं खोरं, तिथला जागीरदार अफजल खान, त्या अफजल खानाच्या वतीनं कारभार बघणारा हा चंद्रराव मोरे. यानं पहिलं आवाहन छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायाच्या लढाईला, शेतकऱ्यांच्या लढाईला, आया बहिणींची इज्जत सुरक्षित ठेवण्याच्या लढाईला पहिलं आव्हान आपल्या पाहुण्यामधल्या, सोयऱ्यामधल्या रक्ताचा नातेवाईक असलेल्या आपल्या धर्माच्या चंद्रराव मोरेंनी दिलं. आणि एका माणसाला शिवाजी महाराजांच्या जहागिरीमध्ये ज्याने महिलांवर अन्याय अत्याचार केला तो पळून जाऊन चंद्रराव मोरेकडे लपून बसला. शिवाजी महाराजांनी त्याचा निपात करण्यासाठी सैन्य पाठवलं, माणसं पाठवलं. चंद्रराव मोरेंनी त्याला सुरक्षा दिली. चंद्रराव मोरे ऐकत नाही म्हणल्यानंतर पहिली लढाई, पहिली तलवार जर कोणाच्या विरोधात उचलावी लागली तर ती चंद्रराव मोरे याच्या विरोधात शिवाजी महाराजांना उचलावी लागली होती. याचं भान आपल्याला 2026 मध्ये असलं पाहिजे. चंद्रराव मोरेचा निपात केल्यानंतर लोकांना विश्वास आला की हा राजा न्यायासाठी आपल्या माणसावर, बलाढ्य माणसावर सुद्धा तलवार उचलायला मागे पुढे पाहत नाही म्हणल्यानंतर तानाजी मालुसरेंसारखी, येसाजी कंकांसारखी, बाजी पासलकरांसारखी मंडळी त्यांच्या अवतीभोवती जुडायला तयार झाली. आणि शौर्य गाजवायचं असेल तर नेता नीतिमान असला पाहिजे हा विश्वास लोकांच्या मनामध्ये आला. आणि चंद्रराव मोरेचा निपात केल्यानंतर तो ज्याच्या जाहिरीच्या वतीनं तो कारभार बघायचा तो अफजल खान सावध झाला. टीव्ही मध्ये, पिक्चर मध्ये, मालिकांमध्ये जो अफजल खान आपल्याला दाखवला जातो तितका वेंधळ आणि तितका विनोदी अफजल खान कधीच नव्हता. अफजल खान हा प्रचंड मुत्सद्दी होता, शहाजी महाराजांचा सोबती होता एकेकालचा. विजापूरच्या आदिलशहाचा कारभार शहाजी महाराजांनी अफजल खानाने बघितलेला होता. विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारामध्ये शहाजी महाराजांचं प्रस्थ वाढतंय म्हणल्यानंतर शहाजी महाराजांना कूटनीतीनं जेलमध्ये, तुरुंगामध्ये टाकलेला हा माणूस होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना सुद्धा मुत्सद्देगिरीमध्ये ज्यांना ऐकलं नव्हतं असा अफजल खान होता. प्रचंड मुत्सद्दी, प्रचंड मोठा सेनापती होता, शारीरिक ताकद मोठी होती, अनुभव मोठा होता, राजनीतिज्ञ होता. विजापूरची अख्खी आदिलशाही या अफजल खानावर अवलंबून होती. असा अफजल खान सावध झाला. एक स्वराज्याचा विचार, शेतकऱ्यांचे शेतमाल संरक्षण देणारा एक सरदाराचा मुलगा, आया बहिणीच्या इज्जतीसाठी आपल्याच पाहुण्या रावल्यावर सुद्धा तलवार चालवणारा माणूस हा विजापूरच्या आदिलशहासाठी मोठं आव्हान ठरू शकतो हे अफजल खानानं ओळखलं. आणि अफजल खानाची पहिली स्वारी ही शिवाजी महाराजांवर झाली. तुम्हाला खोटं वाटेल, ही जी लोक पक्ष सोडून जातात, निष्ठा बदलतात, त्याची सुरुवात त्यावेळेस पासून. अफजल खान तिकडून ज्यावेळेस चालून आला त्यावेळेस स्वराज्यामधले सरदार, महाराजांसाठी राबलेले सरदार, मराठा सरदार, 18 पगड जातीचे वेगवेगळे सरदार एका रात्रीमध्ये पक्ष बदलून अफजल खानासोबत गेले.
धर्माचं तत्वज्ञान, धर्माचा राजा म्हणून जी लोक सांगत होती शिवाजी महाराजांना, ती लोक अफजल खानाला यश भेटावा म्हणून कोटी चंडी यज्ञ करायला लागली आणि अफजल खानासाठी होम हवन करायला लागली. पंडित तिकडे गेले, पुरोहित तिकडे गेले, बुवा बाबा तिकडे गेले, सरदार तिकडे गेले. महाराष्ट्रामध्ये गद्दारीचं पीक हे काय फक्त 2024-25 ला आलंय असं समजायचं काय कारण नाही. गद्दारीसाठी इथली भूमी सदैव सुपीक असलेली भूमी आहे. त्यामुळे गद्दारांना नवं समजू नको, आमच्या गद्दारांना तुम्ही बदनाम करू नका, त्यांची पाळमुळं खूप जुनी आहे. तरी शिवाजी महाराज डगमगले नाहीत. अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 ला केला. नीट लक्षात घ्या, 19 फेब्रुवारी 1630 ला शिवाजी महाराजांचा जन्म आहे आणि 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानासारखा माणूस शिवाजी महाराजांनी मारला. 1630 ते 1659 किती वर्ष वय होतं शिवाजी महाराजांचं? वयाच्या 29व्या वर्षी अफजल खानासारखा मुत्सद्दी, सेनापती, ताकदवान, क्रूर कर्मा असा अफजल खान शिवाजी महाराजांनी 29व्या वर्षी मारला. 29व्या वर्षी आम्ही ज्यावेळेस आमच्या पोरांना विचारू तू काय करणार आहेस, त्याचं एकच चोख नसते, टू व्हीलर घ्यायची. आणि हसणारी ज्येष्ठ मंडळी, पोरग 40 वर्षाचं होईपर्यंत खिडकीला पडदा कोण्या रंगाचा घ्यायचा याचा पण निर्णय पोराला घेऊ देत नाही. शेतामध्ये काय पेरायचंय याचा पण निर्णय घेऊ देत नाही. तू लहान आहे म्हणते, तुला कळत नाही म्हणते. 29व्या वर्षी शिवाजी महाराजांनी अफजल खान मारला. महाराष्ट्रातल्या तरुणाईला याच्यापेक्षा कुठली मोठी प्रेरणा असायला पाहिजे? शिवाजी महाराजांपेक्षा कुठला नेता महाराष्ट्रातल्या तरुणांना अजून पाहिजे प्रेरणा घेण्यासाठी? राजकारण असो, समाजकारण असो, उद्योग असो, व्यवसाय असो, शिक्षण असो, व्यापार असो, कुठल्या क्षेत्रामध्ये 29व्या वर्षी एवढं मोठं धाडस आणि कर्तृत्व करायची हिंमत आपल्यामध्ये येते ती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये 29व्या वर्षी होती. 1659 ला शिवाजी महाराजांनी अफजल खान मारला. नंतर झपाट्यानं 7च महिन्यामध्ये अख्खी कोकण किनारपट्टी शिवाजी महाराजांनी जिंकून घेतली आणि आयुष्यात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्र बघितला, अरबी समुद्र. आणि त्या क्षणी शिवाजी महाराजांना लक्षात आलं की ह्या समुद्राच्या सीमा जर सुरक्षित नसतील तर हा देश स्वतंत्र राहणार नाही, हा देश सुरक्षित राहणार नाही, आपलं स्वराज्य सुरक्षित राहणार नाही. दूरदृष्टी किती असली पाहिजे? मी धाडस सांगितलं, संवादाची कला सांगितली शिवाजी महाराजांची, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी आपल्याच लोकांवर चालून जायचं आलं तर गेलं पाहिजे हे सांगितलं. दूरदृष्टी सांगतो. आयुष्यात कधीही समुद्र बघितलेला नव्हता शिवाजी महाराजांनी. 1659 ला पहिल्यांदा कोकण किनारपट्टीवर समुद्र बघितला आणि तत्क्षणी कान्होजी आंग्रे आणि सगळ्या आंग्रे मंडळींना आरमार उभा करायच्या कामाला लावलं. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये स्वराज्य उभा केलेले शिवाजी महाराज, पुणे सुपे प्रांतामध्ये आपलं राज्य उभा करण्याचा प्रयत्न करणारे शिवाजी महाराज 5-7 वर्षामध्ये लढाई करायल्यानंतर अरबी समुद्रावर सुद्धा आपली सत्ता असली पाहिजे म्हणून स्वप्न बघतात. ते पूर्ण करण्यासाठी आरमार उभं करतात. विजापूरचा आदिलशाह बलाढ्य होता. मुघल बादशाह तर अख्ख्या हिंदुस्थान नव्हे संपूर्ण जगामधली सगळ्यात मोठी सत्ता होती. प्रचंड संपत्ती औरंगजेबाकडे होती. इस्लाम धर्मामध्ये मक्का मदिनेची यात्रा करणं पवित्र मानलं जातं. ती यात्रा करण्यासाठी मुघल राजघराण्यातली लोक सुद्धा पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या बोटी आणि जहाज नावामधून जायची. पण आपण नावा उभा केल्या पाहिजे, आपण नाविक दल उभा केलं पाहिजे असं कधी वाटलं नव्हतं कोण्या राजाला. कृष्णदेवराय यादवांचं कृष्णदेवरायचं विजयनगरचं स्वराज्य होतं, हिंदूंचं स्वराज्य होतं. कर्नाटक किनारपट्टीला, केरळ किनारपट्टीला ते राज्य होतं. त्या हिंदू राजालाही कधी आरमार उभा करावं वाटलं नाही. इस्लामी राजवट असो, हिंदू राजवट असो, कोणालाच समुद्रातून परकीय लोक येतील, व्यापारी येतील आणि इथला देश ताब्यात घेतील असं स्वप्न सुद्धा पडलं नाही. व्यापारी यायला सुरू झाले होते, त्यांनी वखारी काढायला सुरू झाल्या होत्या. व्यापारी म्हणून येऊन इथं राजसत्ता ताब्यात घ्यायचा विळखा त्यांचा पडायला सुरू झालेला होता. मोगलांनी त्यांचं स्वागत केलं, विजापूरच्या दरबारानं त्यांचं स्वागत केलं, कुतुबशाहीनं स्वागत केलं, सगळ्या शाह्यांनी स्वागत केलं. स्वागत न करता समुद्रावर जरब बसवणारा आरमार फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी बसवलेलं होतं. किती मोठी दूरदृष्टी होती. यात शिवाजी महाराजांनी राज्य ताब्यात आल्यानंतर आपल्या राज्यामध्ये उच्च नीच भेद नसला पाहिजे आणि हे राज्य चालवण्यासाठी कोड ऑफ कंडक्ट असला पाहिजे म्हणून शिवाजी महाराजांनी काढलेली काही आज्ञापत्र आजही तुमच्या माझ्यासाठी लखपणे डोळ्यामध्ये उजेड आणायची क्षमता आहे. सैनिक ज्यावेळेस मोहिमेवर जातील आणि संध्याकाळी रात्री मुक्कामाला शेतकऱ्यांच्या शेतात कुठेतरी थांबतील त्यावेळेस दिवे असायचे, त्याच्यामध्ये वात असायची. ती वात
जर उंदरांनी तेलाच्या वासानं ती वात घेतली आणि शेतकऱ्याच्या शेतात गेले तर शेतकऱ्याच्या कडब्याच्या गंजीला, शेतकऱ्याच्या शेतपिकाला, गोठ्याला आग लागू शकते. ह्याची काळजी फक्त आईचं हृदय असलेला प्रशासकाने राजा घेऊ शकतो. शिवाजी महाराजांनी आदेश काढला होता की संध्याकाळी झोपताना सैन्याने वात इजवून झोपायचं, वात इजवून झोपायचं. ईश्वराचा अवतार शिवाजी महाराज होते नव्हते त्याची चर्चा नंतर करू, पण आमच्या आईचं काळीज शिवाजी महाराजांचं होतं. शेतकऱ्यांच्या शेतात इजा नाही झाली पाहिजे, एकही ओलं झाड तोडायचं नाही असं सांगणारा पर्यावरणाचा संदेश आमच्याच शिवाजी महाराजांनी दिला. अख्ख्या जगामध्ये गुलामांचा व्यापार हा कायदेसंमत होता, न्याय मानला जायचा. गुलामांची खरेदी विक्री अख्ख्या जगामध्ये व्हायची. मानव अधिकाराचं जे लोक, परकीय लोक आम्हाला आज तत्वज्ञान सांगतात, ती लोक सुद्धा गुलामांची खरेदी विक्री माणसांची जनावरांसारखी करत होती. त्या काळात शिवाजी महाराजांनी सांगितलं की माझ्या राज्यात माणसांची खरेदी विक्री, महिलांची खरेदी विक्री, गुलामांची खरेदी विक्री बंद असेल. मातृहृदयी शिवाजी महाराज होते. याच शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस राज्याभिषेक झाला त्यावेळेस पहिलं काम कोणतं केलं असेल तर संपूर्ण हिंदुस्थानमध्ये इस्लामी सत्तेच्या प्रभावाखाली फारसी भाषा, त्या भाषेमध्येच राजकीय कारभार चालायचा. मराठी सरदार सुद्धा फारसी भाषेमध्येच कारभार करायचे. आपलं राज्य झालं. जो ज्ञानदेवांनी मराठी भाषेचा कैवार घेतला होता, ज्या नामदेवांनी मराठी भाषेचा कैवार घेतला होता, ज्या एकनाथ महाराजांनी संस्कृत काशीच्या पंडितांना मराठीची बाजू घेऊन भांडण केलं होतं, त्याच मराठीची री छत्रपती शिवाजी महाराजांनी ओढली आणि राजभाषा व्यवहार कोश पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला. किती कामं सांगायची. वारकरी चळवळीचं स्वराज्याचं नातं कसं आहे बघा. संस्कृत देवेपासून आली तर प्राकृत काय चोरापासून आली असं एकनाथ महाराजांनी विचारलं होतं काशीच्या पंडितांना. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृताचे पैजा जिंके असं सांगणारे ज्ञानदेव महाराज आणि नंतर राजभाषा व्यवहार कोश काढणारे शिवाजी महाराज. स्वराज्याचं आणि वारकरी चळवळीचं नातं किती घट्ट आहे बघा. राजकीय चळवळ आणि आध्यात्मिक चळवळ अशी एकमेकाच्या हातात हात घालून चालली पाहिजे, याचा वस्तुपाठ ज्ञानोबा तुकोबांनी, नामदेवरायांनी, शिवाजी महाराजांनी आपल्याला दिला होता. शिवाजी महाराजांचं स्वराज्य कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी ओळखलं जातं. मिर्झा राजा जयसिंग स्वतःला पुन्हा तो प्रभू रामचंद्राचा अवतार समजणारा मोठा सरदार, औरंगजेबाचा विश्वासू खास, अफजल खानाचा कोथळा काढल्यानंतर औरंगजेब सावध झाला दिल्लीला, आग्र्याला. प्रतापगडावर घडलेली घटना आग्र्याला माहीत होण्यासाठी 46 दिवस लागायचे घोडा जायला आणि परत यायला. बरोबर 47व्या दिवशी औरंगजेब सावध झाला. माहिती मिळाली होती की अफजल खान विजापूरच्या आदिलशहाचा मुख्य स्तंभ कोसळलेला आहे आणि शिवाजी नावाचा एक तरुण पोरगा स्वराज्याची ज्योत पेटवतोय. औरंगजेब सावध झाला आणि सक्का मामा असलेला, क्रूर कर्म असलेल्या शाहिस्ते खानाला पुणे आणि सुपे प्रांत उद्ध्वस्त करण्यासाठी त्या काळातला औरंगाबाद, आताचं संभाजीनगर, तिथून चाल करून जायला सांगितलं. तिकडे कोकण किनारपट्टी जिंकून शिवाजी महाराज व्यवस्था लावतायत तोपर्यंत पुणे आणि सुपे प्रांत पूर्ण बेचिराग करत शाहिस्ते खानानं पुण्याचा ताबा घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारताना पहिल्यांदा जीव धोक्यात घातला. थोडी इकडे तिकडे वेळ झाली असती, थोडं इकडे तिकडे काहीतरी झालं असतं तर शिवाजी महाराज जीवानिशी गेले असते. कारण अफजल खान शिवाजी महाराजांना मारणार होताच होता, नाहीतर शिवाजी महाराज तर अफजल खानाला मारणार होतेच होते. यापेक्षा वेगळं काय घडणार नव्हतं. दोघंही जिवंत राहतील आणि भेट होईल असं शक्यच नव्हतं. असा इतिहास अफजल खानाचा होता. कस्तुरीरंगन नावाचा राजा तेलंगणामधला, असाच अफजल खानाने भेटायला बोलवून मारला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे एक दुसरे मोठे भाऊ होते, त्यांचं नाव संभाजीच. त्यांचाही खून, असाच हत्या याच अफजल खानाने केलेली होती. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारल्यानंतर 46-47व्या दिवशी औरंगजेब सावध झाला. शाहिस्ते खानाला पाठवलं. सगळं पुणे सुपे बेचिराग केलं. लाल महलामध्ये स्वतः त्याने डेरा टाकला. अफजल खानाच्या वेळेस शिवाजी महाराज स्वतः पुढे गेले, सैन्याला नाही पुढे लावलं. जीव धोक्यात घातला, अफजल खान मारला. शाहिस्ते खानाच्या वेळेस स्वतः शिवाजी महाराज लाल महल मध्ये गेले, शाहिस्ते खानावर हल्ला केला, वार केला. शाहिस्ते खानाला पळून जावं लागलं. 2 वेळा शिवाजी महाराजांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. म्हणून पुन्हा शिवाजी महाराजांवर आयुष्य ओवाळून टाकण्यासाठी बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरेंसारखी, येसाजी कंकांसारखी, नेताजी पालकरांसारखी आणि मदारी मेहतर सारखी लोक जीव द्यायला तयार झाली. नाहीतर एक 90चे पैसे देऊन
आपल्या कार्यकर्त्यांना दुसऱ्याच्या घरावर लावणारे नेते हे राजकीय नेते कधी होऊ शकत नाहीत. तुम लढो हम कपडे सांभाळते, घरात बसायचं टीव्ही मीडियावर एकदम बाहेर चालून तुला बघतो हाणतो ये, आणि माणसांना दुसऱ्या मारामाऱ्या करायला लावायच्या. ह्याला नेतृत्व नेता, ह्याला महापुरुष म्हणत नाहीत, ह्याला आपलं भलं करणारा माणूस म्हणत नाही. शिवाजी महाराजांनी कधीही तोंडाची वाफ दवडली नाही. स्वतः गेले, अफजल खानाला मारला, स्वतः गेले, शाहिस्ते खानाच्या अंगावर गेले. म्हणून मग बाजी प्रभू देशपांडे आणि 100-150 मावळे म्हणाले की महाराज तुम्ही जगले पाहिजे. जो माणूस स्वतःचा जीव द्यायला तयार होतो, स्वातंत्र्यासाठी, समतेसाठी, अन्याय निवारण करण्यासाठी जो तळहातावर प्राण घेऊन लढतो, त्याला पुन्हा लोक मरू देत नसतात, त्याच्यासाठी स्वतःच्या छातीचा कोट करत असतात. हा संदेश शिवाजी महाराजांच्या आम्हाला चरित्रामधून मिळतो. बाजी प्रभू देशपांडेंना माहित होता आपला जीव जाणार आहे, त्या 150 लोकांना माहित होतं आपल्याला कापूनच काढणार आहे सिद्धी जोहर, पण तरीही खिंडीमधून हटले नाहीत. तानाजी मालुसरेंना माहित होतं की आपला निभाव लागणार नाही, आपला जीव जाऊ शकतो. जीव जाणार हे माहीत असल्यानंतर सुद्धा लढणं ही प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यागी, स्वाभिमानी, शौर्य गाजवणाऱ्या समतेच्या विचारातून निर्माण झाली. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या स्वातंत्र्यासाठी काय केलं मी तुम्हाला सांगितलं. शिवाजी महाराजांसाठी महिलांच्या सन्मानासाठी काय केलं मी तुम्हाला सांगितलं. शिवाजी महाराजांनी समुद्राच्या सीमा सुरक्षित असण्यासाठी काय केलं हे मी तुम्हाला सांगितलं. आता 3 मिनिटांमध्ये स्वराज्य हा विषय संपवतो आणि मग संविधानाकडे येतो. मागच्या 8 महिन्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 1296 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, तरी आपण वाजत गाजत शिवजयंती साजरी करतो. महाराष्ट्रामध्ये दर 1.5 तासाला 3 महिला अत्याचाराच्या बलात्काराच्या केस पोलीस स्टेशन मध्ये नोंदवल्या जातात. न नोंदवल्या जाणाऱ्या त्याच्यापेक्षा शेकडो केसेस मागे असतात, तरी दणदणाटात शिवजयंती आम्ही साजरी करतो. 1659 ला शिवाजी महाराजांनी सांगितलं अरबी समुद्रात आपलं आरमार असलं पाहिजे, तिकडून व्यापारी येणार आहेत, तिकडून आपले स्वातंत्र्य हिरावून घ्यायला लोक येणार आहेत. 26 नोव्हेंबर 2008 ला त्याच अरबी समुद्रामध्ये पाकिस्तानहून आलेल्या अतिरेक्यांनी गेटवे ऑफ इंडियावर, जिथं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, अरबी समुद्राकडे नजर रोखलेली आहे, उजव्या हातात तलवार आहे, छाती बाहेर काढलेली आहे, लगाम ओढतात, असा अतिशय सुंदर पुतळा 1961 ला यशवंतराव चव्हाण साहेब, भाई उद्धवराव पाटील, प्र.के. आत्रे, बाळासाहेबजी देसाई यांच्या उपस्थितीत त्या गेटवे ऑफ इंडियावर पुतळा उभा केलेला आहे शिवाजी महाराजांचा. तिथं भाषण करताना, पुतळ्याचं उद्घाटन करताना यशवंतराव चव्हाण साहेब म्हणाले की हा अरबी समुद्राकडे चेहरा करून, छाती काढून, तलवार आणि नजर रोखून याच्यासाठी पुतळा उभा केलाय, सागरी सीमांचं संरक्षण करण्याचा शिवाजी महाराजांचा संदेश पुढच्या पिढ्यांना कळावा म्हणून. 1659 ला शिवाजी महाराजांनी सांगितलं, 1961 ला यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं, तरी लोकांनी निवडून दिलेलं, लोकशाहीतून आलेलं, प्रचंड टॅक्स वसूल करणारं, सैन्यासाठी प्रचंड पैसा खर्च करणारं आपलं सरकार असताना त्याच अरबी समुद्रातून पाकिस्तानचे अतिरेकी आले आणि त्याच शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ताज हॉटेलमध्ये असंख्य भारतीय आणि परदेशी नागरिकांचे जीव घेतले, तरी आम्ही शिवजयंती साजरी करतो. शेतकरी आत्महत्या करतायत, महिलांवर बलात्कार होत आहेत, सागरी सीमांमधून आपल्या देशावर आक्रमण होत आहेत, चीनकडून आक्रमण होत आहे, पाकिस्तानचे अतिरेक येऊन आपल्याला मारतायत. नेमकं कोणता विचार शिवाजी महाराजांचा आपण घेतला म्हणून आपण जयंत्या साजऱ्या करतो आणि शिवाजी महाराज की जय म्हणतो. शिवाजी महाराजांनी दिलेला विचार हा स्वातंत्र्याचा, स्वाभिमानाचा होता. औरंगजेब बादशाह काय साधा सुद्धा नव्हता, आग्र्याचा औरंगजेबाचा दरबार काय साधा सुद्धा नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांना 50,000 मनसबदाराच्या लाईन मध्ये उभा केलं. शिवाजी महाराजांनी दिल्लीमध्ये छाती काढून सर्वोच्च सत्तास्थानी असलेल्या औरंगजेबाला, ज्या औरंगजेबाच्या आधिपत्याखाली आताचा अख्खा अफगाणिस्तान, आताचा पाकिस्तान, आताचा बांगलादेश, आताचा पूर्ण हिंदुस्थान होता, त्या औरंगजेब बादशाह समोर सुद्धा छाती काढून त्याच्या दरबारामध्ये नजरेला नजर रोखून शिवाजी महाराजांनी तुझ्या टाकलेल्या तुकड्यावर मी राज्य करणार नाही, स्वाभिमानानं करेन, स्वातंत्र्य जपून ठेवेन आणि वेळ पडली तर तुझ्यासोबत लढेन, असा स्वाभिमानाचा संदेश दिल्लीमध्ये दिला. आमचे महाराष्ट्रातले नेते दिल्लीमध्ये शेपट्या हलवत, लाळ गाळत ज्यावेळेस जातात, त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या दरबारातली ती भेट मला डोळ्यासमोर नक्की येते. काहीतरी घेऊ, स्वाभिमान घेऊ, शेतकऱ्यांविषयीचा विचार घेऊ, महिलांविषयीचा विचार घेऊ, पर्यावरणाचा विचार घेऊ. आता सांगितलं सरांनी भाषण करताना 30 लाख झाडं लावली म्हणून इथल्या एका कलेक्टरनं. अरे शिवाजी महाराजांनी पर्यावरणासाठी काय काय केलं कलेक्टरनी तरी ध्यानात घ्यावं.
पोलिसांनी तरी ध्यानात घ्यावं. आजच मी आलेल्या सकाळी पेपर उचलला, ज्या जिल्ह्यात तालुक्यात जातो तिथे काय आज दिवसभरात काय घडलं बघतो. टीव्हीवर बघितलं मी सकाळी 11:30-12 वाजता. तर एक तलाठी 50,000ची लाच घेताना तहसीलदार तलाठी नाराज व्हायची कोणते अबकी बार तहसीलदार सरकार तहसीलदार 50,000ची लाच घेताना. शिवाजी महाराजांनी स्वाभिमान शिकवला, शिवाजी महाराजांनी समता शिकवली. शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे मराठा होता कापला, अफजल खान मुसलमान होता कापला. अफजल खानाची बाजू घेऊन अंगावर येणारा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ब्राह्मण होता, ब्राह्मणाला मारायचं नाही म्हणणारा कापला. आपल्या जातीचा आहे म्हणून दुर्लक्ष करा म्हणणाऱ्यांना माझी विनंती आहे, शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका. मुसलमान कापला, मराठा कापला, ब्राह्मण कापला, जो रयतेच्या हिताचा तो माझा म्हणून मोरोपंत पिंगळेंसारखा ब्राह्मण आणि अष्टप्रधान मंडळामध्ये 4-5 ब्राह्मण सोबत होते. जनतेच्या बाजून आहेत म्हणून, ब्राह्मण आहेत म्हणून नव्हे. काजी हैदर असेल, मदारी मेहतर असेल, तोफखान्याचा प्रमुख असेल, पठाण असतील 700, हे मुस्लिमही स्वराज्यामध्ये होते. आणि तानाजी मालुसरेंसारखे, नेताजी पालकरांसारखे, मराठीही इसाजी कंकांसारखे महाराष्ट्रामधल्या स्वराज्यामध्ये होते. जवळ घेताना जनतेच्या बाजूचा, न्यायाचा, स्वातंत्र्याचा पक्ष घेणारा सोबत घ्यायचा आणि कापताना जनतेच्या विरोधात असणारा, अन्यायी असणारा, अत्याचारी असणारा कापायचा. हा स्वराज्याचा संदेश कधी नव्हे तो सांगायची वेळ या महाराष्ट्रामध्ये आपल्या समोर आलेली आहे. शिवचरित्र इतकं मोठं साधन असू शकत नाही. शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य सांगितलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य सांगितलं, स्वराज्य सांगितलं, स्वाभिमान सांगितला, बंधुता सांगितली. हे सगळं ज्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य इथं आलं, शिवाजी महाराजांनी उभा केलेला आरमार, नानासाहेब पेशवे, शाहूंच्या वतीनं कारभार, मराठ्यांच्या वतीनं कारभार बघणारे नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांच्या मदतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेलं, आंग्र्यांनी रक्तानं घामानं उभा केलेलं आपलं आरमार बुडवलं. पेशव्यांनी बुडवलं, मराठ्यांनीच बुडवलं. ते आरमार आपलं नष्ट झालं. 1818ला शनिवार वाड्यावरचा भगवा ध्वज आपला खाली आला. इंग्रजांचा युनियन जॅक वर गेला. तो ज्यावेळेस भगवा ध्वज पेशव्यांचा पराभव झाला, म्हणजे मराठ्यांचा पराभव झाला, त्यावेळेस बालाजी नातू नावाचा एक ब्राह्मण माणूस धावत पळत आला आणि इंग्रजांना म्हणला, तो भगवा ध्वज खाली घ्यायची संधी मला द्या. आणि बालाजी नातून भगवा ध्वज मराठी शाहीचा पेशव्यांचा खाली घेतला आणि इंग्रजांचा युनियन जॅक फडकवला. इतका अत्याचार पेशव्यांनी राजसत्तेच्या मदतीनं, सत्ता आहे म्हणून आपल्याच लोकांवर केला होता. महात्मा फुलेंनी पेशवाई बुडाली याचं कौतुक केलं आणि अत्याचाराचं वर्णन केलं, लोकहितवादींनी केलेलं. ज्यावेळेस आम्ही समता विसरलो, ज्यावेळेस आमच्या देशामधल्या दलितांची सावली पडू नये म्हणून खराटा बांधायला लागलो, थुंकी पडू नये म्हणून गळ्यात गाडगं बांधायला लागलो, त्यावेळेस इंग्रजांचं पदचक्र आमच्यावर येणं हेच आमचं नशीब होतं. इंग्रजांचं पदचक्र आलं, अपवाद होता. ज्यावेळेस इंग्रज आले इकडं, त्यावेळेस आलकाटचा नवाब इंग्रजांच्या बाजूनं, निजाम इंग्रजांच्या बाजूनं, पेशवे इंग्रजांच्या बाजूनं. एकटा टिपू सुलतान होता जो इंग्रजांच्या गोळीला बळी पडला. त्याचं नाव घ्यायला सुद्धा आज बंदी येते की काय? ज्यांनी माफी मागितली, 60-60 रुपये पेन्शन घेतली, त्यांना जयंती करणारी लोक आज टिपू सुलतान इंग्रजांच्या गोळी लागून शहीद झाला हे सांगितल्या सुद्धा त्यांच्या भावना दुखावल्या. इंग्रजांच्या सोबत लढणारी माणसं, इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणाऱ्या माणसांचं तत्वज्ञान आज आपल्याला सांगायला लागली. आपला महाराष्ट्र पेशवाईनं बुडवला. आपला महाराष्ट्र 18 पगड जातीच्या सरदारांनी शिवाजी महाराजांचा दिलेला संदेश बुडवला. 150 वर्ष या देशामधल्या लोकांनी लाट्या काट्या खाल्ल्या, फासावर गेले, मोर्चे काढले, आंदोलन केलं, घरादारावर तुळशी पत्र ठेवली, इंग्रजांसोबतची लढाई लढली. महात्मा गांधी असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, सुभाषचंद्र बोस, प्रीतीलता वड्डेदार असतील, क्रांतिशील नाना पाटील असतील, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाणांसारखी माणसं 150 वर्ष इंग्रजांना भांडत होती. भगतसिंगांची सारखी माणसं फासावर जात होती. 150 वर्षानंतर आम्हाला राज्य मिळालं, स्वराज्य मिळालं, स्वातंत्र्य मिळालं. शिवाजी महाराजांनी दिलेला संदेश पेशवाईच्या काळामध्ये आम्ही विसरल्याचा इतिहास भारतीयांना माहित होता. म्हणून स्वातंत्र्य आलं तर ते स्वातंत्र्य पुढे घेऊन जाण्याचा कार्यक्रम काय, म्हणून संविधान सभा एकत्र बसली. म्हणून संविधान सभेतल्या लोकांनी 2.5 वर्ष 350 लोकांनी स्वातंत्र्याचा जयघोष केला. न्याय, समता, बंधुता याच्यासाठी काथ्याकूट केला, संवाद केला आणि ते लिहून काढलं.
ते लिहून काढण्याची जबाबदारी महात्माजी गांधी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिली. त्याच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला होता. ज्ञानी माणसांचा पराभव होणं हे ज्ञानदेवापासून ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आपल्या महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे. त्यानुसार बाबासाहेबांचा पराभव झाला होता. महात्मा गांधी म्हणाले की संविधान सभेमध्ये जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा कायद्याचं तत्वज्ञान असलेला, ज्ञान माहिती असलेला आणि या समाजामधल्या अस्पृश्यतेच्या, असमानतेच्या आणि स्वातंत्र्य नसल्याच्या यातना ज्याच्या वाटीला सर्वाधिक आल्या, त्याच माणसाला संविधान सभेच्या ड्राफ्टिंग कमिटीचं अध्यक्ष केलं पाहिजे. तो हक्क बाबासाहेबांचाच होता, तो दर्जा बाबासाहेबांचाच होता आणि ते लिहिण्याची त्यासाठी संविधान सभेमधल्या लोकांशी आणि देशभरामधल्या पुरोहितांशी आणि मनुस्मृतीच्या समर्थकाशी भांडायची छाती आणि हिंमत सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांमध्येच होती. बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष झाले. राजेंद्र प्रसाद यादव घटना समितीचे अध्यक्ष झाले. महात्माजी गांधी यांच्या नेतृत्वामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1934ला लाहोरमध्ये जो मॅनिफेस्टो मांडलेला होता, तिथून सुरू झालेला संविधानाचा प्रवास हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ड्राफ्टिंग कमिटीच्या अध्यक्षपदाच्या होण्यापर्यंत आला. 2.5 वर्ष आपल्या लोकांनी या देशात बोलायचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, या देशामध्ये संधीची समानता असली पाहिजे, या देशामधल्या महिलांना, आदिवासींना, दलितांना शिक्षणाचा अधिकार असला पाहिजे, अल्पसंख्याकांना विशेष अधिकार असले पाहिजे. हे आमच्या संविधान सभेने आमच्या समोर मांडलं. कारण शिवशाही आल्यानंतर पेशवाई आली, ती काय कारणानं आली, कुठल्या अपयशानं आली, याचं सगळं ज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होतं. बाबासाहेब आंबेडकर मराठी मातीतले, शिवाजी महाराज अख्ख्या हिंदुस्थानात मुघलांना, आदिलशहाला आव्हान देणारे शिवाजी महाराज महाराष्ट्रातलेच आणि अख्ख्या भारतामध्ये गीतेचं तत्वज्ञान मराठी भाषेत आणणारे ज्ञानदेव ही मराठी, ही आपल्या मराठी मातीची, महाराष्ट्राची ओळख आहे. आणि इथं आपण तो उत्तर भारतामधला बिस्किट, शॅम्पू, तेल विकणाऱ्या रामदेव बाबाच्या सत्संगाला आपण जातो, तिकडून आलेल्याच्या. हा आपला महाराष्ट्र आहे. आपला महाराष्ट्र हा संविधान सभेच्या ड्राफ्टिंग कमिटीच्या अध्यक्षाचा वारसा चालवणार आहे. आपला महाराष्ट्र संस्कृतला पहिल्यांदा आव्हान देणाऱ्या ज्ञानेश्वरांचा आहे. आपला महाराष्ट्र मुघलांच्या समोर छाती काढून आग्र्याच्या दरबारामध्ये उभा राहणाऱ्या शिवाजी महाराजांचा आहे. हा महाराष्ट्र कोल्या कुत्र्यांचा होण्यापासून जर रोखायचा असेल तर संविधान वाचवावं लागेल, स्वातंत्र्य वाचवावं लागेल, समतेसाठी भांडावं लागेल, सर्वधर्म समभावासाठी आपल्याला भांडावं लागेल. हाच संदेश, वारकरी विचार, स्वराज्याचा विचार आणि संविधानाच्या स्वीकारातून आपल्या समोर देण्यासाठी मी आलो. कमी जास्त काय बोललो असेल तर माफ करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.